साठी उघडू या पण एक्झाम मध्ये फिरतोय सांगतोय का दुखवतोय मग माझं काय म्हणणं आहे असं की आता 3-4 वर्ष एक्झाम झाले काही तहसीलदार नाही बनणार आहे. थोडा सगळ्या गोष्टीला वेळ लागतो ना. अरे तुझे पप्पा मागं काय बोलले की लग्न करून टाकायचं मग माझा लोचा होऊन जाईल ना परत. मग मी काय म्हणतो आपण पळून जाऊन लग्न करू तहसीलदार नंतर पण ना तू लग्न झाल्यावर. नाही रे बाबा हां आधी तहसीलदार बनून तेव्हाच लग्न कर. मग आज आपण म्हातारे होऊन जाईल ना. मग तू थांबू नाही शकत का? अरे पण वय वाढत चाललंय माझं बी वाढत चाललंय. मग तेच ना मी काय म्हणतो पहिले आधी लग्न करू मग आधी तहसीलदार बनन नाही तर मग बस बोंबलं. मग साधा जॉब करायचा ना कुठेतरी साधा तरी जॉब करायचा मग तुझं चालेल ना. घरचे पण तुझ्या दादा काय म्हणत होते माहिती तुझे म्हणे ही घरात नुसता खर्च शिक्षणात घालते एक्झाम आता परत एक्झाम द्यायची परत 4 महिने थांबतील त्याचा एक तर निकाल पण लवकर लागेल. तहसीलदार होईल म्हणजे होईल. होणारच का मग कधी लग्नाचं कधी बघू. अरे थांब ना कर ना काहीतरी तू विषय बोल ना घरी तू काहीतरी माझ्याबद्दल. ठीक आहे चल बोला. ठीक चल माझ्या बापाचा माल खायचा. नाही ना घरी नाही येणार मी नंतर येईल चल ना. नाही आता नाही नंतर येईल चल. यार कधी पास होणार आणि कधी काही कळत नाही व्हायचं. हो तहसीलदार मॅडम कुठे चालले तुम्ही? जास्त झालं का रे? काय अजून तहसीलदार झाले का नाही तुम्ही? गावातले कामं किती करायचे आपल्याला. हा रस्ता बघा हा रस्ता करायचा आहे आपल्याला. म्हणजे सारख्या बोलणाऱ्यांचे ना दात पाडणार मी. थांब. किती वर्षापासून अभ्यास करते. बस कर ना. 2 वर्ष झाले. तुझं पाय ना घरचं. 2 वर्ष झाले पण मित्र आहे म्हणून सोडलं तुला मी. आपण 2 वर्ष झाले ना तुझ्या तुला. घरचं पाय ना तू आधी. हा रस्ता करायचा आहे. तहसीलदार मॅडम आहे तुम्ही. गावाचं काहीतरी बघा. कुठे चालले इकडे आता? मारायला चल. नको तू एकटीच मर आता. काय वर्ष निघत चालले काय बोल मग काय निघत आले काय पास वय ना कुठं कामाला लागा ना वय वाढत चाललं. ए करील तिचा प्रयत्न चालू आहे. प्रयत्न चालू आहे ना पेपर देते. पण मग वर्ष तेच चाललं ना. या वर्षी नाही पुढल्या वर्षी मग काय करायचं. मग वय वाढून गेलं आपल्याला नाही का पुढं अडचण आहे ना. तिच्या पाया उभे राहिले तुला चांगले ना आपल्याला टेन्शन राहणार नाही. पोर आहे लागली तर तिच्या भविष्यात चांगलं बाई. काय करायचं आता काय करायचं पाहिजे असं. हा पण मग तू होऊ दे ना तिच्या पाया उभे होत्या ना. का बरं हो तिचा प्रयत्न चालू आहे. मला माझ्या पोरी विश्वास आहे. काय नाही वाढत चाललं. आपल्या लोकांचे आपल्या काय करायचंय आपल्या आपली पोरं आपलं बघायचं. माझ्या पोरं माझा विश्वास आहे ती बनन म्हणजे मन. काय प्रिया काय चालू होतं? बरोबर चालू आहे व्यवस्थित सगळं. मम्मी त्यांचं चाललंय बाबा ना काय करायचं लग्न करून टाकू म्हणलं नाही मग आता कवर प्रत्येक वर्षी या वर्षी नाही त्या वर्षी नाही. पण मग मला चालू आहे, माहितीये ना माझी परीक्षा चालू आहे. असं नाही ना तुम्ही मेहनत करत नाही. मग रात्रंदिवस चालू आहे. अभ्यास करते ना. मग वय वाढून गेलं काय करायचं. त्या काकीला सुद्धा विचारत राहतो कोणी बी तुमची मुलगी लागली का नाही अजून इकडे. एवढ्या राहता लोकांच्या नाही ऐकायचं राहा. बाई पण नाही चालली. हा त्यांचं कामच आहे बोलणं. तुमचा विश्वास ठेवणे हे तुमचं काम आहे. आपल्यामध्ये आपला विश्वास पाहिजे. ती करते तिच्या पद्धतीने व्यवस्थित सर्व चालू होईल. लग्न मुलगी चांगलं नाही झालं. होईल एक स्थळ आहे खूप छान आहे. इंजिनियर आहे. अहो पण तुझं ना होईल इंजिनियर. करा मग. ती छोटी ना म्हणून नाही हो होईल ना काय इंजिनियर काय इंजिनियर भविष्यात चांगलं होईल. तर अहो तू शिकवायला तयार आहे तिला. तिच्या पायावर त्याचं नशीब राहतंय तिला चांगला आज नवरदेव भेटेल. आता 4 वर्ष झाले. काही रिझल्ट आले का? येईल
लगेच थोडं होणार आहे, काही गोष्टीला टाइम लागत होय. आम्ही स्थळ बघतोय तुला. नाही नाही कशाला सर वागताय, काय सर नाही वागायचं. होईल तिच्या पायावर, त्याला नोकरी लागत टाइम वसुंधरा बनला ती. काय तो राहू करायचं? लागला तो पण कसा बोलत होता पाहिलं ना, ऐकलं ना तुम्ही? तो काय काय बोलत बोलत होता? होता? काय बोलत मी नाही ऐकलं. त्याला म्हण तुझ्या घरचं पाहिजे. तो पण बडबड करत होता. काय बोलत त्याचं काम असते. त्याच्या गावात तो याच्या लावा करतो तेवढंच आहे. तुम्ही ऐकलं नाही का राहुल काय म्हणत होता? तू काही म्हणून मी नाही ऐकलं, मग त्या लोकांना काय विश्वास ठेवायचा आहे? आपण आपल्या पोरावर आज तो विश्वास बोलला, ठेवायचा. उद्या परत तो बोलल, परत तो बोलल. आपण आपल्या पोरीवर विश्वास ठेवायचा. तो काही बोलल, कोणी काही बोलल, कोणाचं काय ऐकायचं आपण? पुरीचं वय वाढत चाललं ना. पप्पा हा? ते काय 500 रुपये द्या, तिकडे जायचंय. कुठं? फॉर्म भरायचंय. बर, आता जवळ नाही, मी फोन पे करतो ना. हो पण किती दिवस पैसे घालवणार आहे तुम्ही? फेल झाली ना, आता अजून किती डोक्यावर बसवत? फेलच होत गेले, आता येऊन पुढं काय होईल? माझी पोर आहे, मी देईन नाही तिला नाही पैसे. नाही, अजिबात नाही. माझी पोर देईन पैसे. एवढी नका डोक्यावर बसून घेऊ. हा नाही नाही. देईन पैसे. चला. तर काय करायचं तुम्हाला तिथं? ओ भाऊ, MPSC UPSC रिझल्ट लागला का हो? नाही, कधी लागेल? 6 महिने लागतील. बापरे, इतके दिवस एक लई टाइम लागतो. हा, मग तिथं कामातच आहे. सरकारी काम आहे ना. हो हो 6 महिने नाही लागणार अजून? हो बापरे, लई टाइम लागतो बाबा त्याला, आहे ना? इतका टाइम लागतो का? हो हो सरकारी कामच तसं आहे. ठीक आहे ठीक आहे. एक पण रिझल्टची डेट आहे ना, रिझल्ट पण येत नाही, काहीच येत नाही. काय करू मी आता? घरचे लग्न लावतील. विशाल पण आहे ना अजून, त्याच्यासोबत लग्न नाही झालं तर काय करायचं मी? घरचे लग्न लावून देतील ह्या वर्षी. विशाल पण येत नाही अजून. हो, मूर्ख आहे का? काय झोपली होती का? हा, झोप लागली होती. मस्त आहे ना गाडी, रुपयासारखं. म्हटलं मी ऑनलाईनला सर्च केला तर रिझल्ट अजून 6 महिने काही लागणार नाही. तर मग मग माझं म्हणणं रिझल्ट तर आपल्याला नेहमीच माहिती आहे काय रिझल्ट आहे, तुला चांगलं माहिती आहे रिझल्ट म्हणजे माहिती आहे ना तुला काय येतं ते. असे फेल होणार आहे माझा एक. काय या रिझल्टमध्ये पण फेल होणार आहे. ठीक आहे, तुझ्या म्हणण्यासारखं. आता ना मी शेवटचं ऑप्शन राहिलं, मी आत्महत्या करणार आहे. घरचे लग्न, तू लग्न, लग्न लग्न लग्न, ती मावशी लग्न, तो राहुल बोलतो, गावातले लोक बोलते. आता तर काहीतरी करून दाखवलं नाही तर डायरेक्ट आत्महत्या करेल. मी चालली आत्महत्या. आत्महत्या करू नको, आत्महत्या करू नको. ऐक ऐक, मी मजाक मध्ये पडलो तुला. खरं मला वाटेल का तू तहसीलदार झाली, मोठी अधिकारी बनली तर मला काय वाईट वाटणार आहे का? काय कसं बोलते तू मला? सारखं लग्न 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 लग्न. अरे पण पास होत नाही म्हणून बोललो मी मजाक मध्ये. पण या रिझल्टच्या नंतर जे काय होईल ते आपण काहीतरी करून येणार नाही आपल्याला. हा, हे बघ माझं म्हणणं, मी पण 7 वर्ष तयारी केली ना MPSC UPSC. काय हाल झाले, 2 मार्काने गेलो, 3 मार्काने गेलो, कधी रिझल्टच लागायचा नाही. मग मी आता मी काय करतो, ऐक, मी कंपनी धरणार आहे. 20-25 हजार 15,000 जरी मिळाले काय भेटतं 15,000? संसार होतो का? वाढेल ना. 30,000 25 हजार पगार कुठे भेटली तर तू पण जॉब करशील. 20-30 हजारात काहीतरी संसार चालेल ना. काही हे नाही बनलं तर काय होणार आहे मग आपलं? मी तर नाही बनलो, तूच नाही बनली तर काय होणार आहे मग आपलं? अरे तुझ्या मी भावनेशी नाही खेळत आहे, पण रिझल्ट म्हणजे सत्य परिस्थिती मांडतोय. कळलं का तुला? हा, सॉरी का ना, सॉरी बोलते ना, सॉरी. एक ऐक ना, तू ऐकलं का ते एक गाणी ते पिक्चरचे चालत आहेत, पिक्चर पण भारी आहे, धुरंधर. हो, लय ट्रेंडिंग चालू आहे आता. तर मी काय म्हणतो, जायचं का पिक्चर? घरी काय सांगू मी? आपण घरी सांग ना काहीतरी, मैत्रिणीकडे गेले, क्लासला गेले. आपण 6 ते 9चा शो आहे. सकाळी मी काढणार होतो तिकीट आता 4 वाजताचं, पण हाऊसफुल आहे. 6चं भेटलंय मला, मी ऑलरेडी काढून पण ठेवले तिकीट. 6 ते 9 काहीतरी सांगून दे दादाला, तुझ्या पप्पाला.
चालेल, नाराज नाही. अजून ट्राय कर बाबा, ट्राय. मी तुझ्या कधी तुला सपोर्टच केला ना आतापर्यंत. फक्त मजा ते मला सुद्धा हसतात ते लोक, माहिती का, सगळ्यांना कळाले ते, आपली स्टोरी पण कळाली सगळ्यांना, म्हणून मी तुला मजा बोल. अरे पडशील ना, चल जाऊ, पिक्चरचा शूट चालू आहे. बन के आया हूँ मेरा हौसला भी अय्याश है. पाणी भरायला लागेल आपलं. पाण्यावर आलंय गावाला. काय चालू आहे? काय राहुल काय म्हणतो? काय नाही हो. हे काय कुठे गेला आता? प्रिया कुठे? प्रिया तिच्या मैत्रिणी का जायला सांगितलं? हा तेच तर म्हटलं मी, म्हणजे तुम्हाला काय माहितीच नाही आता. नाही भाऊ, काय रे? ती विशाल सोबत बसलेली तिथं थिएटरमध्ये, मी आता जाऊन बघून आलो. काय सांगलो तो? मग नाही तर लावा फोन आता, विचारा बरं त्यांना. मैत्रिणी का जायला सांगितलं त्यांनी? मैत्रिणीकडे? हो, ती तुम्हाला चुनाला होती. बघा जरा लक्ष ठेवा थोडस. येतो मी. हॅलो. हा पप्पा, हा प्रिया, कुठे आहे रे तू? ते आवाज नाही येते, मी इकडे आली होती. कुठे गेली ती? आवाज नाही येते, मी नंतर फोन करते. आवाज हॅलो नाही येते. हॅलो हॅलो. अरे पोराची फोन कट करून टाकला. अरे राहुल काय सांगत होता आता? विचारलं गेले, घरी सांगितलं, मैत्रिणी चालले. आता आल्यावरच कळायला आता. हो. प्रिया हा आली का? हा, कुठे गेली ती? त्या सोनीकडं. कोणती सोनी? ती आपल्या घरी येते. ती आपल्या घरी तिथे घरी. खरं खरं सांग, कुठे गेली ती? तिच्याकडेच गेली होती. मला तर वेगळं सांगितलंय. नाही, खरं सांग, खरं तिच्याकडे सांग, कुठे गेली ती? खरं सांग. तिच्याकडेच गेली होती. तुला परत येतं खरं सांग तुम्हाला. तिच्याकडेच गेली होती पप्पा, खोटं नाही बोलत. माझा दिमाग साठकाव नका, खरं सांग. परत येतो. कुठे गेली तू? तिच्याकडेच गेली होती. म्हणलं ना खरं सांग. तिच्याकडेच गेली होती. राहुलने मला सगळं सांगितलंय. त्या विशालवर तू कुठे गेली? पिक्चर बघा गेली ना? इकडे माझं खोटं बोल राहिली. कोण विशाल? हा, कोण विशाल? शेजारच्या गावातला तो विशाल. मी नाही ओळखत कोणी विशाल. 4 वर्ष झाले तू सारखी म्हणते मला पेपर चालू आहे, हे पेपर चालू आहे, ते पेपर चालू आहे. हा, तुझ्या किती आशा होती आमच्यावाली, किती अपेक्षा होती आपली पोर नोकरी लागेल, काहीतरी बनल. तहसीलदाराची तू देत होते ती परीक्षा. हा, असेच आले झाले तुझ्यावाले. वर तू खोटं बोल राहिली इथं. तुझं आता लग्न करून टाकणार मी, काय नको आता ते. मी नाही लग्न बिग्न तसे करणार. विषय ते तर राहू दे आता तिकडं. एवढा विश्वास ठेवून एकूण एक पोर त्याचा काय माझा उपयोग झाला? हा, असा विश्वास केला तू. चाल डोळ्यासमोरून एक तिकडं. आई काय ना बरी का तब्येत? बरी रे, त्रास होतो थोडा. बरं, मी काय म्हणतो, जेवायला काय केले? जेवायला का भाजी पोळी केली रे. भाजी पोळीच? हो रे, काय करू, काही होतच नाही मला. वरण पोळी काही करत आहे की? कसं करावं रे, मला होतच नाही, तब्येतच बरोबर नाही. ते रोज रोज जर भाजी पोळी कंटाळा आला का? त्याच्यासाठी तुला म्हणाले मी आता काय काहीतरी रस्ता काढ, काहीतरी काय करू? लग्न करून घे, म्हणजे बायको तुझी सगळं सेवा करल. तुला म्हणलं लग्न मला आताच करायचं नाही. का बरं तू तसंच म्हणतो? कोणती तरी पोरगी आली ना, करून घे माय. ते मागं पण पोरी आल्या, ते मला पसंत नव्हते पोरी, माहिती का? हा, आमचे वय व्हायले आता. अगं ते पोरी पसंतच पडत नाहीत ना मला. कशी असेल तर करून घ्यायची, काय व्हायला पसंत का पडत नाही? काय आहे का तुझं बाहेर काही? असेल तर सांग मग. असेल तर घेऊन ये, मग ती घरी घेऊन ये तिला. मग चालेल का आपल्या घरी? बाबाला चालेल का? बघू ना, बाबाला सांगते ना मी समजावून. आहे आहे का? तिचं नाव प्रिया आहे.
ते माझं तिचं प्रेम आहे. हम्म. पण आता तिच्या घरच्याला घरी पण आम्ही बोललो नाही अजून, बोलणार आहे. पण तुम्ही तयार आहेत का? पण मग तयारच आहे मी. पण तू तयार आहे? पण बाबाला मी सांगते ना. चांगली पोरगी आहे, चांगली आहे, दिसायला चांगली आणि आहे, तुला आवडते का? आवडते तिला, मी आवडतो, मलाही ती आवडते. मग करून घे, काही नाही. का तर माझा सुला मला खूप त्रास होतो रे आता. तेव्हा पहिलेच सांगणार होतो मी, त्या 2-3 मुली पाहिल्या तेव्हा, पण मला भीती वाटू लागली बाबा. नाही सांगायला पाहिजे होतं, तेव्हाच झाला असं आतापर्यंत. नाही, तिचं पण एक आठ आहे. हं. तिचं शिक्षण झालंय, ती MPSC UPSC तयारी करते, तिला तहसीलदार बनायचंय. ती म्हणजे तहसीलदार झाले की लग्न करू असं हं. चालू आहे तिचे प्रयत्न आहे. अभ्यासही करते. काय नाही, इथे घरी येऊन नाही करू शकते ना ती. हो, अभ्यास ना, ते आता बघू ना. मी तिला बोलतो, तिथं तयारच आहे. फक्त ती काय म्हणते तहसीलदार झाल्यावर करू. पण तिच्या वडिलाला बोलावं लागेल. काय हरकत नाही, घरी घेऊन ये तिला, हा, आम्ही बोलू. बरं बरं. हं. बाबाला मी समजून सांगते. बाबाला झाड सांगतील ना? हो. बरं चल, मी करतो. काय रागत नाही ना आला? नाही काहीच नाही. बरी आहे तब्येत? हा, बरी आहे अशीच आहे. बरं, जेवायला वाढणं वाढते चल. मी घेऊ का? तुला त्रास होईल का? नाही वाढते रे. नाही, मी घेतो. मी घेतो. तुझी सून आल्यावर मला करून वाढेल ना, तुला त्रासही होणार नाही. त्याच्यासाठीच तर म्हणते ना घेऊन ये म्हणून. नाही नाही, झोप. हं. हा, प्रिया कुठे? प्रिया अरे घराकडे पण नाही. मला तिला बातमी द्यायची आहे. बातमी द्यायची. कोण मी विशाल. कोणता विषय नाही तो पिक्चर राहील का तो का? तुम्हाला कोण सांगितलं? तोच विषय आहे का तू त्यावर विचारत आहे? अरे नाही, आम्ही नाही गेलो. तुम्हाला कोण सांगितलं? तोच आहे का तू? हा, तोच मित्र. काय रे? मित्र आहे, फक्त मित्र, काही नाही. आता जगून उपयोग नाही आहे. असं पण मी पास होणार नाही. पप्पांचा बी विश्वासघात झाला. विशाल बी लग्नाचं म्हणतोय, त्याचे बी खोटे वाईट कवर देऊ. अशी बी मी पास होणार नाही. त्यापेक्षा काय करते तू? काय करते? मूर्खपणा काय करते? काय करते? अरे जीव देती सोड. मूर्ख आहे का तू? मूर्ख आहे. का मरतीये? कशासाठी मरतीये? काही उपयोग नाही जगून. सांग, काय झालं? काय झालं सांग मला. सांग मग काय झालं? पास होत नाही, फेल होत नाही. काहीच हो, सारखी फेलच होती, काहीच होत नाही. सोड. आता कोणी काय बोललं का तुला? पप्पा बोलले. काय बोलले? त्यांना माहिती झालं का आपण पिक्चर पाहायला गेलो होतो. तिला कोणी सांगितलं त्याला? तो राहुल्या. अरे पण तू मरणार काय? पण चौऱ्याने सांगितलं कळू त्याला, कळणारच होतं ना कधी ना कधी. पण मी कशासाठी आलो धावपळत माहिती का तुला? काय रिझल्ट लागलाय. जाऊ दे, लागू दे. असं पण मी फेलच होणार आहे, काही उपयोगच नाही. फेलच होणार आहे ना? तू मूर्खच आहे. फेलच होणार आहे. तुला माहिती आहे ना सगळं. तू मूर्ख आहे. एवढी तयारी केली, वाया गेली का सगळी? अरे किती दिवस एक्झाम दिली, तुला सतत कसं वाटतं फेल होणार आहे? हुशार आहे तू, हुशार. मूर्ख आहे. हुशार नाही का तू? किती हुशार आहे, मला तुझा अभिमान आहे. तुला रिझल्ट पाहायचा आहे. पास झाली, फर्स्ट नंबरमध्ये पास झाली आहे. मी ऑनलाईन सर्च केला, धावत आलो. रस्त्यामध्ये तुझ्या पप्पानी मला मारलं माहिती का? त्यांना सगळं कळालं, मला पण कळलं. ते पास झाली, आनंद मान ना. मर नाही तर मर. तू मेली असती तर माझं काय झालं असतं? अरे काय चाललंय इकडे? हो, काय नाही, मी जीव देत होती. ती मरत होती. सांगा, का बरं? तुम्ही काही बोलले का तिला? हा बोल ना. अहो कशाला? मला अधिकार नाही का तिला? नाही, आधी कर. त्याच्यासाठी जीव देत होती. नकोच ना, काहीच नकोच होतं मला. पण काय ना, यांनी वाचून घेतलं मला. मी लिहि असते मी. बापाला अधिकार नाही का पोरीला बोलायला? पास पण होऊन गेली. हे बघ, पास झाली. वा रिझल्ट बघा. वा वा वा. पहिल्या नंबर मध्ये पास झाली. नंबरने पास. काँग्रेस करा. शाबास. तहसीलदार
तहसीलदार होणार आहे, तहसीलदार. झाली तहसीलदार. माझं स्वप्न पूर्ण झालं. मग माझ्या पोरीने माझं स्वप्न पूर्ण केलं. मला तिचा विश्वास होता. तिचं स्वप्न पूर्ण झालं. तुम्ही तिच्यासाठी स्थळ बघताय म्हणे. हा बघितलंय सर, बघितलंय. लग्न करून मी टाकलं. लग्न करल त्याच्यासोबत करा नाही तुम्ही लग्न करणार नाही तर आता जीव देते. अरे वा. हे पहा आता मी पण खूप तयारी केली होती MPSC UPSC साठी सारखी, पण नाही झालं. पण चांगला पोऱ्या पाहिला ना मी. त्याच्यामध्ये पण काही कमी नाही. अहो 4-5 वर्ष मी हिच्यासोबत प्रेम करतोय. असं खरं सांगतोय, वाईट नाही आणि खोटं नाटक प्रेम करत नाही, खरं प्रेम करतोय. फक्त मी पास नाही झालो म्हणून मी ते नाच सोडून दिला. हिला पण थोड्याच वेळेस बोललो. चांगला मुलगा आहे तू. तुला सगळी माहिती काढली मी. काढली का? काय अडचण नाही. मग दोघांचंच लग्न लावणार का? खरं धन्यवाद. मला काहीच अडचण नाही. धन्यवाद बाबा. बाबाच म्हणतो मी आता. चालेल. काय अडचण नाही. चल ओके खुश.